चला डावीकडे सारखा अगोदर करा राऊंड. चला बस द्यायला द्या. चला हळू 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 सरळ ठेवा. धरायचं आहे पायाच्या एकदम वरच्या टोकाने धरायचं जा क्लचला. चला क्लचचा वापर करून दुसरा गिअर करा. ब्रेकला अंगठा राहतच नाही, अख्खा पाय दबतोय बघा. या बघा कस काय. तुम्ही काय करायलात क्लचला पूर्ण दाबून धरायलात. चलवण्याचा पॉइंट धरावा लागल तर ते लक्षात येणार. हलका लूज करा हलका. अहो हे असं परत दाब धरायचा. अहो हे असं. आता बघा ब्रेकला अंगठा पर्यंत बी ब्रेकला पाय स्पर्श राहायची सवय लागणार नाही. ते वायपरचं बटन वर उचला एकदा म्हणजे ते काच इकडं द्या सोडून. सोडा बरोबर सारखा थोडं राईटला. हे असं सारखा आणि हे असं वापस या. कारण रोडवर जाताना तुम्ही अगोदरच सगळी साईड दाबून धरताल डाव्या साईडला तर तुम्हाला थोडंफार जागा शिल्लक पाहिजे ना सरकायला. चलो द्या लावा स्पीड. आपल्या इथं रॉंग साईड चालणाऱ्याची संख्या जास्त आहे. शिस्त नावाची गोष्ट नाहीये बघा. काही घेणं देणं नाही कोणाला. चलो द्या स्पीड लावा. करा क्लच दाबून हलक्या हाताने सहज पुढं द्या सोडून. चला बरोबर आहे. खाली नाही, खाली म्हणल्यावर कंटिन्यू चालते. त्याला 3 स्टेप आहेत. 1 2 3. आपण फक्त कसं पाऊस तेवढा नाही ना म्हणून कधीतरी चालवायला आहे ना एकदा वर उचलून सोडलं की ते एक वेळेस चालते. चला आपल्या कामापुरतं चालतंय. आणि आरशात बघत जा. डावीकड उजवीकड थोडी नजर तिरपी ठेवायची. काच थोडा खाली करायचा असेल तर ते पलीकडचं ऑटो बटन आहे का थोडं दाबून लगेच सोडा. बरं चला राहू द्या. लक्षात येत नसेल तर राहू द्या. आपण नंतर थांबल्यावर सांगतो तुम्हाला कसं येऊ दे. बरोबर आहे. किती वेळ गिअरला आहेत आता? आता पुढे गेल्यावर आपल्याला राईटला टर्न करायचं आहे. त्याच्यामुळे काय करायचं माहितीये का थोडं पुढे गेले आता स्पीड सोडा. पाय ब्रेकला पर्श ठेवा. क्लच दाबा. न्यूट्रल डावीकड माझ्या साईडला या. माझ्या साईडला येऊन माग. ओके. हळू 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 क्लचला रिलीज करायचे. ओके चलो द्या. आता पुढे गेलं की इंडिकेटर खाली करायचं. चलो द्या बरोबर आहे. आता क्लच धरायची गरज नाही सध्या कारण पुढं काही नाही. जोपर्यंत पुढं काही नाही तोपर्यंत क्लच धरायची गरज नाही. फक्त स्पीड सुद्धा जास्त द्यायची नाही. तुम्ही जेवढं बी हळू चालताना तुम्हाला दोन्हीकडच्या बाजू समजून घ्यायला वेळ मिळणार आहे. लावा इंडिकेटर लावा आणि राईट धरून ठेवा. रेस देऊ नका ना. आता गाडीला एक्सिलेटर उतार आहे का नाही तर मग क्लच बी दाबायचा नाही. ब्रेकचा फक्त हलका हलका वापर करायचा गरज पडन तसा. एकदा वायपर चालवा. चला राईट कड सारखा. चलो द्या. चला बरोबर आहे. करा सरळ. चलो द्या. करा तिसरा गिअर. चला बघा क्लच एक लक्षात घ्या. वेळ लागू द्या. मी तुम्हाला म्हणणार नाही ही आत्ताच यायला पाहिजे. आपण 3ऱ्या का 4थ्या दिवसावर आहे मग बस. कारण असं काही नाही. आपण फक्त वेळेत घ्यायचं काम करा. काही फरक पडत नाही. शांत चालू द्या. ते ट्रक आडवय एखाद्या वेळेस जर रोडवर यायचा प्रयत्न करीत असेल असं वाटतंय तर स्पीड सोडायची. सेंटरच्या रेषेवर ठेवा. आरसा बघितला ना. सरका राईटला. पुढून काही नाही म्हणून राईट कडे सरकू शकतात. सरका राईट. ओके. हुशार दिसतोय तो. आपण त्याला चुकीच्या जागेवर लावायलोत बघा.
असं समोर लोटा म्हणायला मी तुम्हाला त्याला, कारण खाली केल्यावर कंटिन्यू चलतंय, पाऊस कंटिन्यू चालू ठेवा एवढा नाहीये. चालू द्या काही नाही, स्पीड मर्यादित ठेवा. आणि पावसामध्ये ना बघा, तुम्ही त्याच्या लगेच विचार केला, त्याचा विचार करायचा, पण कवा तुमची सेफ्टी बघून. तुम्ही त्याचा विचार केल्यावर इकडे माणसाच्या अंगावर गेल्यावर मग काय उपयोग आहे. समजा आता ही गाडी दिसायली, हे असं पाहिजे, त्याला दिसतंय ना काय अडचण आहे ती. म्हणजे दुसऱ्याला बघितलं की आपण आपलं कामच सोडून द्यायचं. बघायला करा, दुसरा गिअर करा, न्यूट्रल, डावीकड मागा, सरळ 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 सरळ. हा चल द्या, चला चला चला. ओके, शांत शांत. आपल्याला यू टर्न करायचा, राईट ठेवा, तुमच्या बाजूकडे ठेवा, क्लचला धरा, इंडिकेटर खाली करा. नाही तुमच्या लक्षात